मलेशियात अडकलेली ठाण्यातली मुलं सुखरूप भारतात परतली आहेत। झी 24 तासनं ही मुलं भारतात परतावेत यासाठी पाठपुरावा केला होता। काल रात्री ही सगळी मुलं भारतात परतली आहेत। ठाण्यातल्या 6 मुली आणि 12 मुलं मलेशियात अडकली होती। तब्बल वर्षभरानंतर ही मुलं घरी परतली आहेत। ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यातल्या SCS कॉलेज ऑफ टुरिझमचे हे विद्यार्थी चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशियाला गेले होते, पण ज्या कंपनीनं त्यांना मलेशियाला नेलं होतं त्या कंपनीनं त्यांची फसवणूक केली। वर्क व्हिसा आणि स्टेट व्हिसा बोगस असल्याचंही या दरम्यान समोर आलं होतं। या अडकलेल्या मुलांनी झी 24 तासशी संपर्क केला होता। झी 24 तासनं या मुलांची फसवणूक झाल्याचं वृत्त 16 जुलैला दाखवलं होतं। केंद्र सरकारकडेही याबाबत पाठपुरावा केला आणि मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले। या प्रयत्नांना अखेर यश आलंय आणि आता ही मुलं सुखरूप परतलेली आहेत। या 18 मुलांपैकी 3 मुली भारती, पूजा आणि पूनम आता आपल्या बरोबर आहेत। आपण जाणून घेऊया एक कसा होता त्यांचा हा अनुभव, काय नेमकं त्यांना सहन करावं लागलं हे सगळं आता आपल्याला। भारती, पूनम आणि पूजा, खूप अभिनंदन। सर्वप्रथम मी भारतीकडे येते। भारती, काय नेमका अनुभव होता? मलेशियात आपण अडकलेलो आहोत किंवा मलेशियामध्ये आपली फसवणूक होतीये हे कळल्यानंतर काय स्थिती झाली होती? काय नाही, पहिले तर कॉलेजकडून खूप अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी हेल्प करावी, ते येतील अशी अपेक्षा होती। पण त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला। पण कॉलेजचे प्रयत्न केले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे, पण कॉलेजकडून तेव्हा तुम्हाला काही उत्तर मिळालं होतं? हो, ते नेहमी बोलायचे आम्ही येतोय, तुम्हाला आम्ही परत आणण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यांनी काहीच नाही केलं असं। पूजा, ज्या कंपनी झालं त्यांनी काहीच नाही केलं। बरं, पूजा, तुम्हाला ज्या कंपनीनं तिथं नेलं होतं त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधल्यावर तुम्हाला काय अनुभव आला होता? पूजा, त्यांच्याशी आम्ही सांगितलं, म्हणजे आम्हाला असं वाटलं की 1 वर्षाचाच आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे, मग 1 वर्षानंतर आम्ही घरी जाणार। मग आम्ही त्यांना विचारलं की आमचा पासपोर्ट आम्हाला कधी भेटेल, म्हणजे आज तसं आम्हाला तिकीट काढायला वगैरे। तर ते बोलले की नाही, तुमचा 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट नाही, तुमचा 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही 1 वर्षात घरी जाणार आहे? तुमचा विजा तर 2 वर्षाचा बनलाय, मग तुम्ही कसं काय जाऊ शकता? मग ते असं बोलल्यावरती मग आम्ही घाबरलो आणि मग राहण्याचं मुश्किल झालं, कारण 1 वर्ष राहणं म्हणजे अजून कठीण, आधीच ऑलरेडी कठीण होतं, त्याच्यात अजून 100 वर्ष राहणं म्हणजे अजून कठीण झालं असतं। पूनम, तुम्हा तिघींनाही खरं म्हणजे विचारते, पूनमशी आपण बोलूया। पूनम, असं अनेकदा घडलेलं आहे की परदेशी नोकरीच्या आशेनं आपण बरीचशी विद्यार्थी जातात आणि आता तुमच्याच बाबतीत जे घडलं ते अनेकांच्या बाबतीतही घडू शकतं। काही सल्ला किंवा त्यांना काही सांगू इच्छिता अशा अनेक विद्यार्थ्यांना ज्यांचं स्वप्न आहे परदेशात जाऊन नोकरी करण्याचं, काय तुम्ही तुमच्या अनुभवावरून अशा विद्यार्थ्यांना सांगाल? मी एकच सांगू शकते, जर जायचं असेल परदेशात त्या मुलांना तर विजा आणि पूर्ण कागदपत्र चेक करून आणि एजंट सर्व चेक करून जावं, बस, दुसरं काय नाही। आणि व्यवस्थित जावं, नक्की, खूप कागदपत्र चेक करून। बरोबर आहे, खूप काळजीपूर्वक आणि सावधगिरीनंच सगळं तपासून परदेशात जाणं महत्त्वाचं आहे। आपण ही चर्चा आणखीन तुमच्याकडून आणखीन बरंच काही जाणून घ्यायचं आहे। नेमका काय अनुभव तुम्हाला मलेशियामध्ये आला होता? ठाण्यातल्या SCS कॉलेजची जी 18 मुलं मलेशियामध्ये अडकली होती ती सुखरूप काल रात्री परतलेली आहेत। त्यापैकी पूनम, पूजा आणि भारती आपल्याबरोबर आता आहेत। भारती, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। कॉलेजनं तुमच्याकडून या कोर्ससाठी आणि एकूणच सगळ्या या परदेशात पाठवण्यासंदर्भातल्या या सगळ्या गोष्टींसाठी किती पैसे घेतले होते, किती फी आकारली होती? भारती, तुम्हाला विचारते आहे, कॉलेजने तुमच्याकडून या कोर्ससाठी किती फी घेतली होती? हो, या कोर्ससाठी 30,000 भरलेले। आणि जेव्हा ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा तुम्हाला काय काय सांगितलं होतं किंवा असं काही सांगितलं होतं की परदेशी जेव्हा तुम्हाला पाठवलं जाईल तेव्हा तुमची जबाबदारी कॉलेजची असेल? नाही, असं काही सांगितलं नव्हतं, पण सांगितलं होतं की ट्रेनिंग भेटेल तुम्हाला, जसे जे तुम्ही शिकला त्याची तुम्हाला ट्रेनिंग तिकडे नक्की भेटेल, असं सांगितलं होतं। पूजा, या जेव्हा जाणून आलं की मलेशियात आपण अडकलेलो आहोत तेव्हा तुम्ही संपर्क इथं भारतात साधण्याचा प्रयत्न केला होता आणि इथं आज सुखरूप परत येईपर्यंत तुम्हाला कशी कशी आणि कुणाकुणाची मदत मिळाली? आम्ही जेव्हा अडकलो आम्हाला कळालं तेव्हा आम्ही महाराष्ट्र मंडळाचे जे अध्यक्ष आहे पंकज शेडाव
त्यांना भेटलो. त्यांना आमची जी स्टोरी आहे ती सगळी सांगितली. मग ते बोलले की मी हेल्प करतो. मग त्यांनी हाय कमिशनरमधले अनुराधा मॅडम आहेत त्यांच्याशी बोलले, त्यांना सांगितलं. मग त्यांनी आम्हाला बोलवलं. मग आम्ही सगळे पेपर रेडी केले आमचे तिघींचे. ते पेपर रेडी केल्यानंतर मग आमचं थंबरिंग वगैरे झालं. तेवढ्यात ते मग इथे महाराष्ट्र तर न्यूज पण आलेली. मग सुषमा स्वराजांच्या मदतीने आणि इकडचे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे, विजया लासे आणि झी24च्या मदतीने आम्हाला इथे सुखरूप घरी आलो आम्ही. नक्कीच झी24 तास आणि त्याचबरोबर इथं कॉलेजवाले आले, त्यांनी आम्हाला बोला. त्याच्यानंतर मग कॉलेजवाल्यांनी फक्त आम्हाला राहण्याची सोय केली. बरं. आणि फक्त राहण्याची सोय केली बस, बाकी काय नाही केलं. बाकीचे सगळं केलं ते हाय कमिशनरनेच केलं. नक्की तिथे तुम्ही 18 जण जे अडकला होता, तुम्ही एकाच ठिकाणी सारे जण होतात की एकमेकांशी मग तुम्ही कसा कॉन्टॅक्ट करायचा? नाही, आम्ही तिघी कोलालमपूरमध्ये होतो आणि बाकीची जी 15 मुलं होती ती पेनँगमध्ये होते. म्हणजे ते आमच्या ह्याच्यातून म्हणजे शहरा टाईप होतं ते. आम्ही त्यांना संपर्क करायचो, सांगायचो की असं आपला व्हिसा फेक आहे, आपण नाही राहू शकत, आपल्याला खूप प्रॉब्लेम होऊ शकतं. जसं आमचा एक मित्र आहे शिवलिंग, तसंच त्याला झालंय, तसं दुसऱ्या तुम्हाला आपल्याला पण होऊ शकतं, आपल्याला पण पोलीस कधी पण पकडू शकतात. तर खूप आपण अटकू. तर आम्ही सांगायचो त्यांना. ते मग एवढं काय बोलायचं नाही. हां मी बघतो करायचे. कॉलेजमध्ये पण आम्ही सांगायचो. आम्ही कॉलेजमध्ये ईमेल पण पाठवलेला होता की सर असं आहे. कॉलेजवाले बोलत आहे जेव्हा सेकंड बॅच येणार आहे तेव्हा आम्ही सेकंड बॅचमध्ये आल्यामुळे तुम्हाला आणतो, असं ते आम्हाला सांगायचे. खूप खूप तुम्हाला तिघींनाही धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. झी24 तासकडून. झी24 तासनं मलेशियात अडकलेल्या या मुलांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. 16 जुलैला ही सगळी बातमी दाखवली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्यात आला होता आणि अखेर झी24 तासच्या या प्रयत्नांना यश आलेलं आहे. ही सारी मुलं आज भारतात परतलेली आहेत. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.